नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हा बिहारमधून भागलपूरमधून वितरित केला जाणार आहे। पण तो हप्ता तुम्हाला मिळणार की नाही हे कशा प्रकारे चेक करायचं आहे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या 2 मिनिटात तुम्ही ते चेक करू शकता। कसं चेक करायचं आहे, तुम्हाला हा 19वा हप्ता मिळणार की नाही संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर मित्रांनो, 19वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असं आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगलो होतं, पण आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कारण याच्यामध्ये काही शेतकऱ्यांची वाढ झालेली आहे तर काही शेतकऱ्यांची नावे कमी करण्यात आलेली आहेत आणि तुम्हाला तो हप्ता मिळणार की नाही हे चेक करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनललाही सबस्क्राईब मात्र नक्कीच करा। तर मित्रांनो, बघूयात सविस्तर माहिती की तुमचा हप्ता कसा चेक करायचा आहे। तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर लागणार आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथून पीएम किसानच्या वेबसाईटवरून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर पीएम किसानच्या वेबसाईटवर यायचं आहे आणि इथे आल्याच्या नंतर मित्रांनो, इथे तुम्हाला एक ऑप्शन बघायला मिळेल बघा। तो ऑप्शन आहे नाऊन युअर स्टेटस, हा ऑप्शन आहे। या ऑप्शनवर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही इथून काढू शकता। त्यासाठी तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं आहे तर इथे बघू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवतो आहे। इथे तुम्हाला ऑप्शन दाखवेल, त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला कोणतं निवडायचं आहे तर इथे तुम्हाला जे काही ऑप्शन इथे निवडायचं आहे ते नाऊन रजिस्ट्रेशन नंबर, नाऊन युअर रजिस्ट्रेशन नंबर याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर परत तुमच्यासमोर इथे ऑप्शन येतील, 2 ऑप्शन असतील। या 2 ऑप्शनपैकी तुम्हाला कोणत्यावर क्लिक करायचं आहे, मोबाईल नंबरनुसारही काढू शकता आणि आधार नंबरनुसारही काढू शकता। एक आहे मोबाईल, एक आहे आधार, या 2 ऑप्शनपैकी तुम्ही काढू शकता। तर तुम्ही इथे आधारवर क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला OTP येईल रजिस्टर नंबरवर आणि गेट डाटा केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथून मिळून जाईल। तर आता स्टेटस कसं चेक करायचं आहे, तुम्हाला इथे यायचं आहे, इथं PFMS असं तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला पहिलीच वेबसाईट बघायला मिळेल, PFMSची इथं पहिली वेबसाईट तुम्हाला बघायला मिळेल। तर या वेबसाईटवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला 3 डॉट दिसतील, या 3 डॉटवर आडव्या 3 रेघावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन बघायला मिळतील। तर याच्यात तुम्हाला पेमेंट स्टेटस, हे पेमेंट स्टेटस जे आहे तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्हाला इथे ऑप्शन दिसतील, तर तुम्हाला इथं कोणत्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला जे ऑप्शन क्लिक करायचं आहे ते DBT ट्रॅकर, हे DBT ट्रॅकर जे आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आपण याच्यावर क्लिक करूयात। क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे माहिती येईल बघा। इथे तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहे, तर कॅटेगरीमध्ये काय करायचं, तुम्हाला इथे पीएम किसान नावाचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन इथे वरती सरकवत आणायचं आहे। सरकवत आणल्यानंतर तुम्हाला इथे पीएम किसानचं जे आहे ते ऑप्शन इथे तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे की पीएम किसान जे आहे ते ऑप्शन कुठं आहे। तर बघू शकता इथे खूप साऱ्या योजना आहेत, या योजनामध्ये पीएम किसान योजना कुठं आहे ते आपल्याला सर्च करायची आहे। तर बघू शकता इथे आपल्याला पीएम किसान योजना ही बघायला मिळालेली आहे। ही पीएम किसान योजना, पीएम किसान योजना याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। नंतर इथे विचारेल तर तुम्हाला इथे पेमेंट ऑप्शन दिसेल, हे पेमेंट ऑप्शन तुम्हाला इथे राहू द्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ॲप्लिकेशन ID जो तिथून आपण काढलेला आहे तो ॲप्लिकेशन ID इथे तुम्हाला जशा तसा इथे टाकून घ्यायचा आहे। ID टाकल्याच्यानंतर इथे खाली जो कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर तुम्हाला इथे टाकायचा आहे। कॅप्चर ओळखू येत असेल तर तुम्ही इथे रिफ्रेश करू शकता। रिफ्रेश केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत एक कॅप्चर येईल, तो कॅप्चर तुम्ही इथे टाकायचा आहे। कॅप्चर न चुकता टाकायचा आहे, कारण चूक झाली तर ते रिफ्रेश होते। त्याच्यामुळं नंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे सर्च या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्च या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल इथे तुम्हाला बघायला मिळेल। तर याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे काय नाही तेही तुम्हाला सांगणार आहे। तर याच्यामध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेऊयात की इथे तुम्हाला काय काय बघायला मिळणार। आता शेतकरी बांधवांनो, इथे तुम्हाला पेमेंट डिटेल्समध्ये तुमचा ॲप्लिकेशन ID दाखवेल, त्याचबरोबर बेनिफिशरी नाव, इथे माझं स्वतःचं नाव आहे
त्याच्यानंतर बेनिफिशरी कोड इथे दाखवेल, बेनिफिशरी एजन्सी कोड पण दाखवेल. आता स्कीम कोड दाखवेल की पर्पज नेम इन्कम सपोर्ट इन्स्टॉलमेंट 18. त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर दाखवेल, अकाउंट नंबर क्रेडिट झाल्याच्यानंतर दाखवेल, बँक आणि IFSC कोड. इथे बघू शकता अमाऊंट 2000 रुपये दाखवत आहे. त्याचबरोबर यासाठी रिक्वेस्ट कधी केलेली तर 15 फेब्रुवारी 2025ला दुपारी 2:41 असं दाखवेल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस दाखवेल की व्हॅलिड 15 फेब्रुवारी 2025. त्याच्यानंतर फंड स्टेटस दाखवेल अप्रूव्ड बाय एजन्सी 15 फेब्रुवारी 2025. त्याच्यानंतर तुम्हाला सेक्शन ऑफ स्टेटस दाखवेल की अंडर सेक्शन प्रोसेस पास्ड बाय DH तेही दाखवेल किती तारखेला झालं आहे. त्याच्यानंतर फाईल स्टेटस दाखवेल बँक रिसिव्ह 15 फेब्रुवारी 2025 आणि क्रेडिट स्टेटस दाखवेल की पेमेंट पेंडिंग ॲट बँक हे तुम्हाला 24 फेब्रुवारीला तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल. तर अशा प्रकारे जर तुमचं स्टेटस असेल तर तुम्हाला हा 19वा हप्ता हा लवकरच मिळणार आहे. तर अशा प्रकारचं तुम्ही तुमचं स्टेटस चेक करून घेऊ शकता की तुम्ही PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्यासाठी पात्र आहात की नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. काही अडचणी असल्यास तेही सांगा. तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. तर भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.